ब्रेकनंतर स्वागत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यामध्ये सभा होते आणि या सभेत राज ठाकरे कुणावरती निशाणा साधणार हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच। सकाळी 10 वाजता पुण्यातल्या गणेश कला क्रीडा केंद्र इथे या सभेला सुरुवात होईल। या सभेला पोलिसांनी अटी शर्तींसह परवानगी दिलेली आहे आणि याच सभेत राज ठाकरे अयोध्या दौरा स्थगित करण्यामागचं कारण सुद्धा सांगणार आहेत। त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या सभेकडे लागलेलं आहे। 13 अटी घालण्यात आल्यात आणि त्या अटी शर्तींच्या कंडिशनवरतीच राज ठाकरेंच्या या सभेला पुण्यामध्ये परवानगी मिळाली आहे। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातलं निवासस्थान राजमहलच्या बाहेर आहेत आणि आता सभेला आता काही वेळच शिल्लक राहिलाय विशाल, त्यामुळे कधीपर्यंत राज ठाकरे निघतील आणि कशा पद्धतीने हालचाली सुरू आहेत? श्वेता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे साधारणतः 10:15 ते 10:30च्या सुमाराला निघतील अशी माहिती आपल्याला मिळते। कारण का ज्या पद्धतीची तयारी जी आहे ही सभेच्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मनसे नेते नितीन सरदेसाई त्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी गेलेले आहेत। ते थोड्या वेळा त्या ठिकाणी परततील। तिकडचा आढावा जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिला जाईल। त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत हे त्यांच्या निवासस्थान राजमहाल या ठिकाणावरून निघतील। आत्ताची जर आपण परिस्थिती पाहायला गेली तर या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी नाही आहे। थेट आदेश जे आहेत ते कार्यकर्त्यांना दिलेले आहेत की या ठिकाणी कोणीही जमू नये। थेट जे सभेचं स्थळ आहे याच ठिकाणी जमावाचे आदेश दिल्यामुळे या ठिकाणी फक्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ही सभा जी आहे या सभेतलं महत्त्वाचं म्हणजे अयोध्या दौऱ्याबाबत ते काय स्पष्टीकरण देत आहेत। कारण का अयोध्या दौऱ्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर याच पुणे शहरातनं त्यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा जी आहे ही केली होती आणि दुसरीकडे म्हणजे याच पुणे शहरात त्यांना आज सभा स्थगित करण्याबाबत कारण जे आहे किंवा त्याचं स्पष्टीकरण जे आहे हे कार्यकर्त्यांना ते देणार आहेत। त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर या अयोध्या दौरा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्थगित केल्यानंतर त्यांच्याविषयी काहीशी टीका जी आहे ती सुद्धा करण्यात आली। उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी या सगळ्या गोष्टीचा आनंदसुद्धा जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला। याचा समाचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे कशा पद्धतीनं घेतात याकडे सुद्धा लक्ष आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नेमका महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा समाचार घेणार आहेत याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावरती जी घणाघाती टीका केलेली आहे या टीकेला कशा पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर देतात याकडे सुद्धा लक्ष आहे। कारण का मनसैनिकांची एक भावना आहे की सगळ्याच गोष्टींना आणि सगळ्याच टीकांना आज उत्तर जे आहे ते दिलं जाईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती मनसे नेत्यांकडनं सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर काही मिनिटं जी आहेत ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला आहेत। या सभेमध्ये ज्या पद्धतीनं अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला त्याच्या बाबतीत आता कशा पद्धतीनं ते मनसैनिकांना याच्या बाबतीत स्पष्टीकरण देतात किंवा याच्या बाबतीत कशा पद्धतीनं संवाद ते साधतात हे पाहावं लागणार आहे। कारण यात सगळ्यात महत्त्वाचं बघायला झालं तर अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे फ्लाईटचे तिकीट जे आहेत हे बुक केले होते, काहींनी ट्रेन बुक केल्या होत्या। याच्या बाबतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेतात किंवा काय अपील करतात हे पाहावं लागणार आहे। ज्या पद्धतीनं हा दौरा स्थगित करण्यात आलेला आहे या दौऱ्याच्या बाबत एक नवी तारीख जाहीर केली जाते का किंवा त्याच्या बाबतीत काही वेगळं प्लॅनिंग केलं जातं का किंवा त्या पद्धतीची घोषणा केली जाते का याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष आहे। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या सभेमध्ये नेमकं काय बोलणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे। श्वेता, बिलकुल। आणि विशाल, याआधी मनसेचे सगळे पदाधिकारी सुद्धा राजमहलच्या आसपास आपल्याला सकाळपासून दिसत आहेत। त्यामुळे तयारी तिथे सगळी पूर्ण झालेली आहे। आता फक्त प्रतीक्षा आहे की राज ठाकरे कधी गणेश कला क्रीडा या ठिकाणी पोहोचतात। अर्थात आजच्या या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे। जसा पोलीस बंदोबस्त हा गणेश कला क्रीडा जवळ आहे तसाच इथे राजमहल जवळ सुद्धा आहे। साधारण किती अंतर आहे आणि किती वेळ राजमहल पासून गणेश कला क्रीडापर्यंत पोहोचायला लागेल? श्वेता, आत्ताची या ठिकाणची मी पहिला सुरुवातीला परिस्थिती दाखवीन ती जर आपण पाहायला गेली तर तयारी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। जो पोलिसांच्या गाड्या आहेत ह्या पोलिसांच्या गाड्यासुद्धा या ठिकाणी लागलेल्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजमहल ते गणेश क्रीडा मंडळ जे आहे या ठिकाणचं जे सभागृह आहे या ठिकाणचं जर अंतर आपण पाहायला गेलं तर जवळपास एक 10 मिनिटाचं अंतर आहे। पोलिसांनी याबाबतीत नियोजित मार्ग जो आहे हा आखून दिलेला आहे आणि याच मार्गावरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत हे सुरक्षेमध्ये जाणार आहेत। ह्या
रस्त्यावरती ठिकठिकाणी सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. पोलीस बंदोबस्त अशा पद्धतीचा करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की पोलिसांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे राजमहाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गाड्यांची सुद्धा हालचाल जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते साधारणतः एक 10:15 ते 10:30च्या ठिकाणी या ठिकाणून ते रवाना होतील. एक 10 मिनिटाचं अंतर जे आहे ते सभागृहापर्यंत आहे. त्या सभागृहाच्या ठिकाणी ते पोहोचतील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची साधारणतः 11 वाजता ते भाषण करायला उभे राहतील आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच मुंबईच्या दिशेनं सुद्धा निघणार आहेत. साधारणतः ते एक 2 ते 3 वाजेपर्यंत मुंबई या शहरामध्ये पोहोचू शकतील. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर तयारी जी आहे ही पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता सगळ्यांचेच लक्ष जे आहे ते याच्यावरती आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्याबाबत काय भूमिका मांडतात, ते मनसैनिकांना कशा पद्धतीनं स्पष्टीकरण देतात आणि अयोध्या दौऱ्याबाबत एक नवीन तारीख जी आहे ती जाहीर केली जाते का, आणि ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती जी टीका करण्यात आली होती या टीकेला ते कशा पद्धतीनं उत्तर देतात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. श्वेता. जी विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे फक्त राज ठाकरे यांची आणि 10 वाजताची वेळ या सभेसाठी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे राज ठाकरे सभागृहास्थळी किंवा तिथे कधी पोहोचतात आणि सभेला कधी सुरुवात होते आणि राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्याची जी उत्सुकता आहे ते संपूर्ण भाषण तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळणार आहे. तर पुण्यातील सभेसाठी राजस्थानमधून सुद्धा मनसैनिक आलेले आहेत आणि अशाच एका मनसैनिकानं खास कविता सुद्धा गायली आहे. ऐकूयात. आ रहे भगवाधारी राज साहिब ठाकरे, आ रहे भगवाधारी राज साहिब ठाकरे, आ रहे भगवाधारी राज साहिब ठाकरे, आ रहे हिंदू जननायक भगवाधारी. राज ठाकरेंच्या सभेबाबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी काही माहिती दिली. ऐकूयात. जितकी उत्सुकता तुम्हाला सगळ्यांना आहे तशी संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला आहे, तितकीच आम्हाला सुद्धा सगळ्यांना उत्सुकता आहे. आता 2च तास राहिलेले आहेत सभेसाठी. आपण वाट बघूया काय बोलतात ते. सभेची तयारी पूर्ण झालेली आहे. हो, सभेची तयारी पूर्ण झालेली आहे. 10 वाजताची वेळ दिलेली आहे. आता तिथे गेल्यानंतर एकंदरीत परिस्थिती बघून त्याच्यानंतर सभा किती वाजता सुरू करायची ते आम्ही ठरवू. सर, नियोजन जर आपण बघितलं तर एरवी राज ठाकरे यांच्या सभा बघितल्या तर आपण त्याचं नियोजन महिनाभर आधीपासून सुरू होतं. यावेळी किमान 8 दिवस आधीपासूनच या सभेच्या तारखेला चर्चेला सुरुवात झाली. कसं भव्य नियोजन असणार सर, थोडं विस्तृतमध्ये 200. मुळामध्ये ही सभा घेण्याचा प्रयत्न नदीपात्रामध्ये होता, पण त्याच्यानंतर पावसाळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळे नदीपात्रामध्ये पावसाची शक्यता लक्षात घेता ते गणेश कला क्रीडा केंद्र इथे ती सभा आम्ही आयोजित केलेली आहे आणि त्याची तयारी काल रात्री उशिरापर्यंत संपूर्ण झालेली आहे. राज ठाकरेंच्या सभेबाबत कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि याच अशा कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीनं. पाहूयात. अयोध्ये दौऱ्याच्या स्थगितीनंतर राज ठाकरेंची बहुचर्चित सभा आपल्याला पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे. ही पहिलीच सभा आपल्याला बंदिस्त सभागृहामध्ये जरी होत असली तरी राज्यभरातून आपल्याला मनसैनिक जमा होताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मनसेचे कार्यकर्ते देखील आहेत. काय सांगाल तुम्ही, कोणत्या भागातून आलेला आहात? मी कराड तालुक्यातून आलोय. मी तालुका प्रमुख दादा शिंगड आहे, मनसेचे पदाधिकारी म्हणून आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांच्या अयोध्ये दौऱ्याला होणारा विरोध पाहता आज राज ठाकरे काय बोलतील असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही नेमकं या पुढील काळामध्ये मनसेसोबत असणार आहात, मात्र राज ठाकरेंच्या अयोध्ये दौऱ्याला होणारा विरोध या सगळ्या पार्श्वभूमीवर काय बोला? साहेबांचा तो आदेश असतो तो सर्वच असतो आमच्याकडे आणि आम्ही ठरवू शकत नाही. जे साहेब आदेश देतील त्याच्यावर आम्ही सर्व अवलंबून असतो. पंढरपूरनं आलोय. माझे सर्व सहकारी आमच्या सोलापूर जिल्ह्यातून दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी. कारण आता जे तुम्ही म्हणला अयोध्येचा दौरा रद्द झाला, रद्द कधीच होणार नाही. कारण राजसाहेबाची जी भूमिका आहे, माननीय ठाकरे कुटुंबाची भूमिका आहे, पहिल्यांदा एकदा जो शब्द दिला तो माघारी कधी नाही. आणि त्याच्यामुळं माझ्या मतीनं जो साहेबांना जो निर्णय घेतलेला आहे ते साहेबांचं पायांचं ऑपरेशन झालेलं आहे. त्याच्यामुळं थोडंसं साहेबांचं नियोजन थोडंसं बदल झालेला आहे. तसा बाकीचा कुठलाही विषय नाही. कुठला त्या अयोध्येचा खासदार अंडो बांडो कुणी येऊन साहेबाच्या ह्याला त्याच्यामुळं थांबलेत असं कुठलीही गोष्ट नाही. कारण ह्याच्या वावगल्या उठल्या जातात
सर आपण जर बघितलं तर अवघे काही तास उरले आहेत राज ठाकरे यांच्या सभेला. नियोजन कशा प्रकारचं आहे आणि एकूणच आपण जर बघितलं तर अलीकडच्या राजकीय घडामोडींचा समाचार आज घेतला जाईल का? 100% घेतला जाईल. नियोजन आणि अतिशय जोरात आहे, उत्तम आहे. कार्यकर्त्याचा प्रचंड मोठा उत्साह आहे आणि राजसाहेब ठाकरे आता तुम्हाला दिसेल तासा 2 तासामध्ये सगळ्या ज्या गोष्टी घडून गेल्यात गेल्या भूतकाळात त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सगळ्यांना मिळतील. एकूण आपण जर बघितलं तर या सभेला एरवी राज ठाकरे यांच्या सभेला मोठा अवधी असतो. यावेळी कमी वेळात या सभेचं आयोजन झालं आणि या सगळ्या संदर्भात अवधीपेक्षा सुद्धा कसं आहे, नियोजन कसं होणं, कार्यकर्त्याचा उत्साह किती असणं आणि सर्व एकत्रितपणे त्याच्या जोरात काम करतोय. त्यामुळे मी परत सांगतो तुम्हाला याचं उत्तर मिळेल. आम्ही पण सगळे त्याची प्रतीक्षाच करतोय की आज त्यांच्या मुखातनं कुठल्या प्रकारचा अंगार बाहेर येईल. सर, आज दौरा स्थगित करण्यात आलेला आहे. आज मनसैनिकांना एक खुश खबर मिळू शकते का आजच्या सभेत? कसं आहे माहिती आहे ना, मला वाटतं आपण सगळे मराठी आहोत. स्थगित सर समोर स्थगित तुर्तास स्थगित आहे ह्याचा अर्थ तो रद्द केलेला नाहीये, लक्षात घ्या. आणि त्याला अनेक कंगोरे असतात, कारणं असतात जी राजसाहेब ठाकरे आता सांगतील काय आहेत काय नाही आहेत ते राज ठाकरे यांच्या माध्यमातून सांगितलं जाईल. मात्र ज्या प्रकारचं ची पोस्ट राज ठाकरे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, तुम्ही या महाराष्ट्र सैनिकांना या सविस्तर बोलूच. आज गेल्या काही काळात आपण जर बघितलं तर तुमचं भोंग्या संदर्भातलं आंदोलन असो, इतर काही गोष्टी असो, यानंतर आज देखील काही अशा प्रकारचा कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या हाती दिला जाईल का? नवीन दिशा मिळेल नव्या हे आंदोलन? बघा, एक तर कसं आहे की जी व्यक्ती खरं बोलते, सत्य बोलते आणि परखड बोलते ते विरोधकांना पचायला जड असतं. त्यामुळे सतत त्यांच्यावर चिखलफेक करायची, त्यांच्या बाबतीत तक्रारी करायच्या, कारण स्वतः काही करू शकत नाहीत. आणि जो एक भूमिका अत्यंत उत्तमरित्या जी व्यक्ती पुढे नेते त्यांच्यावर टीका करणं सध्या उद्योग आहे. त्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्राच्या इतर गोष्टींकडे लक्ष द्यावं हे आमच्या सूचना आहेत. आणि दुसरं, राजसाहेब ठाकरे जे मांडतील ते नक्कीच विचार आज देशाला सुद्धा कळतील काय आहेत ते. आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांच्या अलीकडच्या काळात ज्या सभा झाल्या, या सभेत राज ठाकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती थेट टीका करण्यात आली नव्हती, सरकारवर टीका करण्यात आली होती. मात्र जी सभा BKC येथे पार पडली उद्धव ठाकरे यांची, या सभेत त्यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली. या वक्तव्याचा देखील काहीतरी